चला बाळांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट जे पण काही पेपरसाठी येणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा पेपरसाठी येणारे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील ते आपण डिस्कस करणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जेवढं सांगेल ना तेवढंच फक्त तुम्ही जर पेपरच्या आधी करून गेलात तर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पेपर हा 100% खूप सोपा जाणार आहे. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्सचा हा जो आहे इंडेक्स काढलेली आहे मी. आता याच्यामध्ये आहे ना चॅप्टर नंबर 2 पासून चॅप्टर नंबर 5 हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. चॅप्टर 2 ते चॅप्टर 5 हे खूप इम्पॉर्टंट असे टॉपिक्स आहेत. यामधले जे मोठे मोठे प्रश्न आहेत हे कोणते करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तेवढे जर तुम्ही केले त्यानंतर हे जे खालचे चॅप्टर्स आहेत ना 6 पासून 10 पर्यंत या चॅप्टरमधले मोठे प्रश्न तुम्हाला जास्त करायची गरज पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 5 पर्यंत एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला मार्क करून देईल. मोठे प्रश्न तुम्हाला याच ह्याच्यातनं करायचे आहेत. मला माहिती आहे कधी कधी चॅप्टर नंबर 1 मधून पण एक मोठा प्रश्न ते टाकतात, परंतु आपल्याला बोर्डमध्ये महाराष्ट्र बोर्डामध्ये ऑप्शन नावाची स्कीम असते. ऑप्शन नावाची स्कीम काय असते सर की 3 पैकी 2, 4 पैकी 2 अशा टाईपमध्ये असतात. सो आत्ता सध्याला बोर्डाचे पेपर खूप जवळ आहे, तुमचा इकॉनॉमिक्सचा पेपर खूप जवळ आहे आणि आत्ता सध्याला सगळेच मोठे मोठे प्रश्न करणं हे मला एकदम युजफुल वाटत नाही आहे. आत्ताची आपली स्ट्रॅटेजी आहे ती कशी आहे की बाबा आत्ता एकदम तोंडावर पेपर आलेला आहे आणि सर मला इकॉनॉमिक्सचा पेपर बाहेर आल्यावर असं वाटलं पाहिजे की सर माझा पेपर खूप छान गेला. म्हणजे छान कधी जातो बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करता त्यावेळेस. सो कोणत्या चॅप्टरमधले डिस्टिंग्विश बिटवीन करायचे, कोणत्या चॅप्टरमधले मोठे प्रश्न करायचे, कोणत्या चॅप्टरमधले एकदम ते मिड साईजवाले प्रश्न असतात ते कोणते करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो काळजी करू नका, इकॉनॉमिक्सचा पेपर 100% सोपा जाईल याची मी गॅरंटी देतो. फक्त एवढे मी जे मार्क करून देतोय तेवढे प्रश्न फक्त तुम्ही करून जा. ठीक आहे. सो चला आपण आता टाईम न घालवता डायरेक्टली मुद्द्यावर येऊया. सो पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये बेसिकली जो प्रश्न पडतो सहसा तो मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दलच पडतो. सो क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो आहे ना हा तुम्ही जर फक्त बघून गेलात चॅप्टर नंबर 1 मधला तरी सुद्धा चालू शकतं, पण जे मोठे प्रश्न आहेत जे इम्पॉर्टंट आहेत ते सेकंड चॅप्टरपासून सुरू होतात. सो सेकंड चॅप्टरमध्ये डायरेक्टली आपण जाऊया की कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. सो पेज नंबर 12 या बाळांनो. सो यामध्ये आहे ना लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी DMU हा लॉ तर तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे. सो परत काय करायचं तुम्हाला बाळांनो त्याचे एक्सेप्शन पण करायचे. ठीक आहे. त्याच्याच खाली आहे. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे एक्सेप्शन्स. त्याच्यानंतर काय करायचं बाळांनो तुम्हाला या खाली मी तुम्हाला डायरेक्टली मार्क करून देतोय. ते मार्क केलेले क्वेश्चन्स फक्त तुम्ही बघून जा पेपरला. त्यानंतर तुम्ही एवढा फक्त या सेकंड चॅप्टरमधला लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आणि काय करायचं बाळांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्सेप्शन्स करायचे. ठीक आहे. चला खाली जाऊया. आता तिसरा डिमांड ॲनालिसिसमध्ये सर काय करायचंय. डिमांड ॲनालिसिसमध्ये मला एक इम्पॉर्टंट तुम्हाला शेअर करायची गोष्ट की हा जो इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व आहे ना हा आपण यूज करू शकतो बाळांनो लॉ ऑफ डिमांड एक्सप्लेन करताना. सो लॉ ऑफ डिमांड ज्यावेळेस तुम्हाला अशी क्वेश्चन येतील ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना हे मोठा प्रश्न येणार लॉ ऑफ डिमांडचा. एकतर लॉ ऑफ डिमांड विचारणार, त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे अशा काही गोष्टी विचारणार. मी तुम्हाला सांगेल खाली कोणता प्रश्न येणार आहे तो, पण फक्त एवढं मला सांगायचं आहे की लॉ ऑफ डिमांड एक्सप्लेन करताना तुम्ही इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व हा दाखवा काढून. ठीक आहे. त्याला तुमच्या आन्सरचा पार्ट बनवा. ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा मोठे प्रश्न कसे लिहिणार आहात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. मोठे प्रश्न आपल्याला कसे लिहायचे. चला. सो बेसिकली जर समजा इथे तुमचा लॉ ऑफ डिमांड असेल. ठीक आहे. तर डायरेक्टली लॉ नाही लिहायचा इथे तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे मीनिंगचा पार्ट. त्यानंतर स्टेटमेंटमध्ये काय करायचं माहिती का बाळांनो जे लॉ ऑफ डिमांडचं स्टेटमेंट दिलेलं आहे ते जसंच्या तसं इथं तुम्हाला छापायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे मध्ये इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व पण काढू शकता. म्हणजे प्रेझेंटेशन खूप छान असलं पाहिजे इथे तुम्ही ते आणि इथे त्याला खाली एक्सप्लेन वगैरे करू शकता. सो लॉ ऑफ डिमांडचा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही येईल आणि लॉ ऑफ डिमांडचा प्रश्न कधी सिंग्युलर येणार नाही, त्याच्याबरोबर ते नेहमी काही ना काहीतरी अँड असं करून काही ना काहीतरी विचारणार.
सो बेसिकली हा जो प्रश्न येईल त्यावेळेस त्याचं प्रेझेंटेशन अशा पद्धतीने तुमचं स्टेप बाय स्टेप केलं गेलं पाहिजे. इथे या इंडिव्हिज्युअल डिमांड कर्वचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. त्यानंतर परत जो मुद्दा आहे अँड नंतरचा, त्याला इथे मध्यभागी त्याचं नाव लिहून फॅक्टर्स किंवा एक्सेप्शन जे पण काय असेल ते लिहून खाली इथं परत तशी सुरुवात करायची. आपल्याला प्रेझेंटेशन इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये खूप महत्वाचे आहे प्रेझेंटेशन. बरेचसे टीचर म्हणतात की तुम्ही थेअरीच्या पेपरला फक्त पेपर भरवत जा, भरून लिहा आणि मग तुम्हाला मार्क भेटतील. बरोबर आहे, त्यांचा हाफ ट्रूथ आहे. बोर्डाच्या पेपरमध्ये तशा गोष्टी होतात कारण की चेकिंग एवढी स्ट्रिक्ट नसते. परंतु मला काय सांगायचंय की तसं नुसतं भरवायचं नाहीये बाळांनो, आपल्याला काय करायचंय की प्रेझेंटेशन पण छान लिहायचंय. आणि मी तुम्हाला सांगितलंय की जसं की स्टेटमेंटमध्ये जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला काय करायचं, तुम्ही अंडरलाईन करायचं त्या शब्दांना पेन्सिलने. जसं की आता इथे लॉ ऑफ डिमांड आहे, थांबा आपण एक्सप्लेन करूया या गोष्टी. आता जसं की आता वर लॉ ऑफ डिमांड होता, ठीक आहे. सो त्याचे जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात त्या लॉ मधले, तर त्या गोष्टी आपल्याला हायलाईट करायच्या. जसं की आता डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड आहे, तर आता त्याचे हे जे पॉईंट्स आहेत प्राइस वगैरे वगैरे, ह्या गोष्टींना आपल्याला काय करायचं बाळांनो, ह्या टायटलला तुम्हाला हायलाईट करायचे पेन्सिलने. म्हणजे असं लिहिलं प्राइस तर त्याच्या खाली पेन्सिलने एक लाईन ओढा, अशी नका ओढू, मी आता बरोबर नाही ओढलेली, ठीक आहे. सो डिटर्मिनंट्स ऑफ हे झाले, डिमांड झाले, हे पण एक करून घ्या. आता लॉ ऑफ डिमांड मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो. जसं की इंट्रोडक्शनचा पॉईंट आहे, तिथे तुम्ही मिनिंग पण लिहू शकता त्याला, किंवा इंट्रोडक्शन पण असं लिहू शकता, ठीक आहे. सो बेसिकली आता इथे इंट्रोडक्शन आहे तर तिथे मी मीनिंग पण लिहू शकतो, हा शब्द वापरू शकतो. बट इंट्रोडक्शन जरी वापरलं तरी काय हरकत नाहीये, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ते पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगितलंय की कुठल्या पुस्तकात कितव्या वर्षी कसा इन्व्हेंट त्याचा झाला. आणि त्याच्यानंतर आता इथे जेव्हा तुम्ही स्टेटमेंट लिहिणार त्यावेळेस अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, आता आपल्याला तर माहिती आहे युटिलिटीचा लॉ असेल, डिमांडचा लॉ असेल, सप्लायचा लॉ असेल, त्यावेळेस नाव कॉमन आहे प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. तर त्याला काय करायचं बाळांनो, एक पट्टी आणि पेन्सिलने काय करायची, एक रेष मारायची, ठीक आहे. आता हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट एक व्यवस्थित लिहायचं खाली, ठीक आहे. तुम्ही अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल असं मध्ये लिहू शकता, किंवा आणि त्यानंतर असं ओळ सोडू शकता आणि खाली हे स्टेटमेंट असं व्यवस्थित लिहू शकता, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं. आणि मी तुम्हाला म्हटलं इंडिव्हिज्युअल डिमांड कर्वला तुमच्या याचा पार्ट करा. आता एक्सेप्शन बघा, त्याचे एक्सेप्शन पण इम्पॉर्टंट आहेत आणि डिटर्मिनंट्स पण इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर छोटासा प्रश्न येऊ शकतो, व्हेरिएशन इन डिमांड आणि चेंजेस इन डिमांड. पाहणं चेंजेसच्या केसमध्ये कसं असतं माहिती का, इन्क्रीज अँड डिक्रीज असतं, आणि हे जे व्हेरिएशन असतं त्याच्यामध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन असतं. हे आपण लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो ह्याच गोष्टी फक्त या चॅप्टरमधनं करायच्या. सर बाकीचं काय बघू का, अजिबात नाही बघायचं, हे तर खूप फाफट पसारा दिलेला आहे. पण मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करून जा, ठीक आहे. आणि जे छोटे छोटे आहेत ना क्वेश्चन, जसं की फिल इन द ब्लँक्स झालं वगैरे वगैरे, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट झालं, हे सगळ्या पुस्तकाच्या सगळ्या चॅप्टरच्या खालचं करायचं. इव्हन मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो, हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठले बघायला भेटतील माहिती का, कुठे बघायला भेटतील माहिती का, कुठल्या चॅप्टरचे कुठे. तर हे जे फिल इन द ब्लँक्स वगैरे ह्या ज्या प्रश्न पडणार आहेत ना, हे एकतर त्या 5व्या चॅप्टरच्या पुढचे चॅप्टर्स आहेत ना तिथून ट्रिकी पडणार. कारण की 5 चॅप्टरचे तुम्ही हे मोठे मोठे क्वेश्चन जरी केले ना तर तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स ऑटोमॅटिकली जमू शकतात. परंतु 5व्या चॅप्टरच्या नंतरचे जे आहेत ना चॅप्टर्स, त्यांचे तुम्ही फिल इन द ब्लँक्स मित्र म्हणतो बघूनच जा. त्यातले मोठे प्रश्न जास्त करायची गरज नाही पडणार, जे करायची गरज पडेल ते मी तर सांगणारच आहे, ठीक आहे. सो आता डायरेक्टली या नेक्स्ट चॅप्टरवर, इलॅस्टिसिटी डिमांडमध्ये. त्यामध्ये बाळांनो टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, हा जो टाईप आहे, हा जो प्रश्न आहे, हा 100% मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा करूनच जायचा. त्यानंतर आपण नेक्स्ट गोष्टीकडे वळूया. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे पेज नंबर 35 वर या. हे जे रिलेटिव्ह इलॅस्टिक, रिलेटिव्हली इन इलॅस्टिक, हे जे डिस्टिंग्विश बिटवीन आहे, आणि परफेक्टली इलॅस्टिक, परफेक्टली इन इलॅस्टिक, हे तुम्ही टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी मी जसं म्हटलं मागाशी, हे इम्पॉर्टंट आहे, ते करा. ते केल्यावरच हे प्रश्न पण कव्हर होऊन जातील. त्याच्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग क्वेश्चन, हे करायचे. कोणते करायचे, पहिला आणि तिसरा, ठीक आहे. पहिला आणि तिसरा, क्वेश्चन नंबर 6 मधला पहिला आणि तिसरा. त्यानंतर चला पुढे, सप्लाय अनालिसिस. सप्लाय अनालिसिस मध्ये काय करायचं बाळांनो आपल्याला, सप्लाय अनालिसिस मध्ये मी तुम्हाला सांगितलंय लॉ ऑफ सप्लाय 100% करायचा. त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ लॉ, व्यवस्थित हे जे सिम्बॉलिकल ह्या गोष्टी करून जा. SX = F P of X, ह्या गोष्टी करून जा, ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं सर, लॉ ऑफ सप्लायच्या पुढे सांगतो, ठीक आहे. सो या खाली तर या चॅप्टर मधला एक क्वेश्चन नंबर 7 आहे, तो करून जायचा आहे. एक्सप्लेन द लॉ ऑफ सप्लाय विथ एक्सेप्शन, म्हणजे लॉ ऑफ सप्लाय पण करायचे ना, एक्सेप्शन पण करायचे. आता 5वा चॅप्टर बाळांनो, 5वा चॅप्टर
आता इथून बी कॅटेगरी सुरू झाली आपली, ठीक आहे. सो आता 5वा चॅप्टर नाही करायचा का बाळांनो? नाही करायचा. कोणते क्वेश्चन करायचे? सिलेक्टिव्ह करायचे. मोनोपॉली आणि ऑलिगोपॉली करायचं. काय करायचं? मोनोपॉली आणि ऑलिगोपॉली, आणि त्याचे फीचर्स करायचे. क्वेश्चन नंबर 5, ठीक आहे. बस सर हे करायचे का? क्वेश्चन नंबर 7 आन्सर इन डिटेल, याच्यातलं अजिबात नाही करायचं. का नाही करायचं? मी तुम्हाला म्हटलं ना बाळांनो, हे पडेल नाही पडेल याच्यातला भाग नाहीये. पण आता जे तुम्ही मोठे प्रश्न केलेले आहेत 1 ते 4 चॅप्टर मधले, ते सफिशियंट आहेत. मी जे सांगितलेलं ते 100% पडणार आहेत. लिहून घ्या, 100%, ठीक आहे. सो 100% 1 ते 4 मधले क्वेश्चन्स तुम्ही जर केले तर हे बाकीचे करण्याचा काहीही गरज पडणार नाही. मग काय करायचं या बाकीच्या चॅप्टरमध्ये? आता तुम्ही इथून खूप सिरियस व्हा. या 6 चॅप्टर पासून काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हे टाइम वेस्ट नाही करायचं आपल्याला. मी जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला देतो तेवढेच पेपरला करून जायचे. जसं की या चॅप्टरमध्ये हे आता सर हे बाकीचे प्रश्न नाहीत का करायचे? तुम्ही काय म्हणता करेक्ट ऑप्शन वगैरे वगैरे, बाळांनो ते सगळे करा. ते छोटे 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 आहेत ना. आता 6वा चॅप्टर सुरू झालाय. 6व्या चॅप्टर पासून तर उलट जास्त करायचंय आपल्याला हे बारीक प्रश्न या चॅप्टर्स मधले. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे हा कम्प्लीट करून जायचा आहे चॅप्टर नंबर 6 मधला. आणि क्वेश्चन नंबर 6 त्याच्यामधला जो आहे ना एक्सप्लेन द फीचर ऑफ इंडेक्स नंबर, हा एक प्रश्न करून जायचा आहे, ठीक आहे. आता 7वा चॅप्टर मधलं काय करायचंय बाळांनो? तर 7व्या चॅप्टर मधले मी तुम्हाला सांगणार आहे की 7व्या चॅप्टर मध्ये काय करायचंय. तर 7व्या चॅप्टर मधलं तुम्ही पेज नंबर या 69 वर क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामधले दुसरा आणि तिसरा, बस एवढाच क्वेश्चन करायचा. सर बाकीचं काय करायचंय का? नाही करायचं, ठीक आहे. सो सर आता चॅप्टर नंबर 8 सुरू झाला, त्यातलं काय करायचं? डिफरन्स बिटवीन पब्लिक फायनान्स आणि प्रायव्हेट फायनान्स करून जा, ठीक आहे. यावेळेसचा बोर्डाच्या पेपरला मी जेवढे मार्क करून देतोय ना तुम्हाला तेवढे करून जा. त्यामधला तुम्हाला जवळपास 80% मी जे सांगितलंय ते तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटेल, ही गॅरंटी आहे बाळांनो. सो पेज नंबर 79 वर या. त्याच्यामधला पहिला, दुसरा आणि 5वा हा जो डिस्टिंग्विश बिटवीन आहे ना तेवढं फक्त करून जायचं, ठीक आहे. आता चॅप्टर नंबर 9 वर आपण आलेलो आहे. चॅप्टर नंबर 9 वर काय करायचं बाळांनो? चॅप्टर नंबर 9 मध्ये तुम्ही करायचं आहे क्वेश्चन नंबर 6 मनी मार्केट कॅपिटल मार्केट डिस्टिंग्विश बिटवीन. परत दुसरा डिमांड डिपॉझिट अँड टाइम डिपॉझिट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये एक्सप्लेन द रोल ऑफ मनी मार्केट इन इंडिया. ही बी कॅटेगरी आहे बाळांनो. म्हणजे काय? जर एखाद्याला जास्त टाइम उरला असेल अभ्यास करून इकॉनॉमिक्सचा तर त्यानं हा पण एक क्वेश्चन 100% करून जा. सर हा प्रश्न मी नाही केला तर काय प्रॉब्लेम होईल का? नाही बाळांनो, तसा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण जर टाइम उरला असेल ना तर तुम्ही हे रोल ऑफ मनी मार्केट करू शकता किंवा त्याच्या अपोजिट कधी कधी एक्सप्लेन द फंक्शन ऑफ RBI पण येतो. पण हे ऑप्शनला तुम्ही सोडू शकता. मी जसं तुम्हाला म्हटलेलं आहे 10वा चॅप्टर तुम्ही नाहीत बघून गेला तरी सुद्धा तुम्ही 100% पेपर अटेम्प्ट करू शकता. सर हे काय स्टेटमेंट करताय? कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट होऊन जाईल. अरे होऊ दे, पण 10व्या चॅप्टर मधलं करायचं तरी काय? सर मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर एखाद्या चॅप्टर मधलं काही करत नसाल 6व्या चॅप्टरच्या पुढे तर तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट ऑप्शन वाला. हे छोटे छोटे प्रश्न यातले सगळे करून जायचे. जोड्या लावा वगैरे जे काय असतील XYZ तुम्हाला असतील नसतील क्वेश्चनला, पण यातलं छोटे छोटे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे करून जायचे. म्हणजे जसं की MCQ BMCQ काय जे असेल ते फिल इन द ब्लँक्स वगैरे वगैरे. सो आय होप तुम्हाला कळालं असेल या 10 चॅप्टर्स मधलं काय काय करायचं आपल्याला. सो ऑल द बेस्ट आणि आय होप तुम्हाला पेपर खूप चांगला जाईल.